श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेले आहे 5:30 आणि पिल्लू बघा कशी खेळतीये. आईने तिला टोपल्यामध्ये गादी आणि एक उशी असा एक बिछाना तयार करून दिलाय आणि त्यात ती बघा किती शांत बसलेली आहे. कशात बसली? कृष्णाचं टोपलंय म्हणते. हा कृष्णाचं आहे म्हण मला. खरं पिल्लू? का बनवलं आईने तुला? कशात बसली? कृष्ण बनवलं मी. कृष्ण बनवलं मला पिल्लू. कशात बसली तू? कृष्ण बनवलं. आता टोपली घेऊन तिकडं जायचं. घ्यायचं टोपलं उचलून. कुठे जायचं फिरायला? पलकडच्या घरात स्वयंपाकघरात जायचं. कुठे जायचं पिल्लू फिरायला? तू सांग. स्वयंपाकघरात जायचं. जायचं का तुला फिरायला? जायचं? बाप्पा करायचं म्हणा आम्हाला जाऊन आहे ना पिल्लू. जे बाप्पा काढायचा. चल बेटा चल चल जायचं आपल्याला. बाहेर जायचं फिरायला. तुला यायचं? चल ना मग. चल चल आजीन तू एक चक्कर मारून ये मंडीतून. जा जा बेटा. हो जायचं. चल ना बुरजो. हा बाहेर जायचं बना. आपल्या बाईला बाहेर जायचं. आपल्या बाईला बाहेर जायचं फिरायला. हा चालल्या का दोघी जणी? आम्ही चक्कर मारून येतो मला सगळं. थोडी थंडी थंडी हवा. तर बघा इकडे आई चंदनचा हरिपाठ चालू झालेला आहे आणि शिव बघा किती छान त्यांचा हरिपाठ ऐकतीये. म्हणा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र देते नादत ज्ञानराजा सुपात्रो राजविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुण्यानी शराशी. ज्ञानेश्वर महाराज. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 सुंदर ते ध्यान वरी ठेवनिया. हुशार गळा. हरिपाठ आणि ते होईपर्यंत मी पोळ्या टाकून घेतल्या आणि आई म्हणे की मी 2 धामाला गेले होते ना तेव्हा त्या काकांनी अशी रेसिपी वापरून भाज्या केल्या होत्या. हे आई सांगा तुमची रेसिपी. हे खोबरं आणि हे कांदा आणि कोथिंबीरच्या काड्या. वाया जात नाही. काड्या वाया पण जात नाही. टेस्टी पण लागत आहे. तर कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा. हा आणि त्यात काड्या मस्त छान तळून घ्यायच्या. कोथिंबीरीच्या. हा एकदम भारी चव लागते. आम्ही करून बघा. आम्ही करतोय आज उडदाचं वरण. हा तर आता हा मसाला आम्ही दळून घेतोय आणि आईने इकडे फोडणी द्यायसाठी गॅसवर पातेलं ठेवलं. बाई मोहरी. तर बघा आपण घेतलेली आता पेस्ट दळून कांदा खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या. मोहरी. तर आता आपण मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्यात डबल जिरं लसूण हा आपला घरगुती काळा मसाला आहे. घरगुती काळा मसाला आहे. आणि एक चमचा परवीन. थोडीशी हळद. आता हे लाल होऊ द्यायचा. हा लसूण चांगला लाल झालेला आहे बघा. लसूण लाल झाला का टाकायचं. तुम्ही मसाला टाकायचा थोडा. जास्त तळून घ्यायचा. थोडं तळलं का मग हे मसाला टाकायचा. मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ. पण खाऊन बघा कशी वाटली भाजी. हे उडदाचं वरण. आता हे उडदाचं वरण. आता हा चांगला मसाला परतलेला आहे बघा. त्याला कसं तेल सुटलेलं आहे. ते मसाला चांगला छान तळला गेला बघ. आता हे टाकायचं त्याच्यामध्ये. दोन्ही पण टाकतो नंतर. हे बघा आता झालं उडदाचं वरण. बघा उडदाचं वरण. हे झालं उडदाचं वरण. तर तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त असं उडदाचं वरण झालेलं आहे. आणि थोडीशी आता वरून कोथिंबीर टाकायची. आमची लाईट पण गेली. चव सांगा. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि याची चव कशी लागते तेही सांगा. तरी आलेली आहे बघू शकता. आणि तुम्ही म्हणसाल आता की कुकर कशासाठी ठेवलं. ते छोटं बाळ आहे म्हणून सनी
हे ते जास्त तिखट खाते ना म्हणून त्यासाठी तर हे वरणाला फोडणी आई माझ्यासाठी देत आहे. फिक्क वरण वेगळं काढलेलं आहे हां. कारण की मी अजून जास्त तिखट भाज्या खात नाही. असं वरण आता त्याला फिक्क्याला मी फोडणी घालतीये. हां, आता लसण टाकला, थोडी कोथिंबीर, आता हे लाल झालं तर मग वरून थोडीशी जिरे, थोडीशी आणि थोडीशी त्याला हळद. हळद हळद कशासाठी असते? मला हळद आवडत नाही तरी पण आई मला थोडीशी तरी हळद खाऊ घालता. बाळाची हळद पक्की व्हावं त्यासाठी हळद टाकते थोडी. तब्येत चांगली राहावं त्याची म्हणून तिला हळद टाकते जास्त. तर आई मला प्रत्येक भाजीला हळद का असं सांगते आणि खाऊ पण घालतात. तुम्ही पण करून बघा. तुम्ही पण तुमच्या बाळाला, बाळाच्या आईला असंच खाऊ घाला. तर नशीब लागतं अशी सासू भेटायला आणि माझ्या नशिबाने ती मला भेटलेली आहे. तर ही आईची रेसिपी होती. तर तुम्ही मला पण ट्राय अशी करून सून बघा. मिळालं नशीब लागतं. मला पण छान सून मिळाली. लेकीसारखी जीव लावती. मला आठवत नाही माझ्या पोरी दुसरीकडे गेलेल्या. लसूण पण लाल झालेलं आहे आता. ती फिटके वरणाची फोडणी द्या. निकेतासाठी, बाळाची मम्मी आणि आईची सून, आईची सून, आईची लेक पण आणि सून पण. मला लेक आणि सून जाणवत नाही आजोबा. मग सुनी म्हणून असेल, मी मुलगीच म्हणून वागते तिला. तर आजचा बेत तुम्हाला माहीतच आहे. तर हे माझं फिक्क वरण उडदाचं आणि हे बघा काळ्या मसाल्याचं केलेलं उडदाचं वरण. हे कांदा कशात खायला. हा कांदा, पोळ्या. जेवण करायला या. तुम्हाला आवडतं म्हणे आई उडदाचं वरण? आईला आवडतं म्हणूनच वरण केलं. हां, आई म्हणे की तुम्हाला काळ्या मसाल्याचं उडदाचं वरण आवडतं कांदा वगैरे घालून. मधी तू बोल रा. चला बसा बरं सगळे जेवायला. आता काय केलं आज जेवायला? उडदाचं वरण केलं. अरे हे बा, कांदा, हे माझं फिक्क वरण आहे उडदाचं. हां, आणि हे काळ्या मसाल्याचं आहे. त्याची रेसिपी आम्ही ऑलरेडी टाकलेली आहे. अरे ती वा, बघून घ्या. बघून तर लय भारी वाटू लागलं. पटकन बसावं लागेल जेवायला या आता. सगळे जेवायला. चालत तुम्ही या जेवायला. या सगळे जेवायला. तर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.